नमस्कार सर. नमस्कार. हां सर, आता शेतकऱ्यांना म्हणजे मान्सूनची प्रतीक्षा लागलेली सर, म्हणजे मान्सून किती तारखेला येणार आणि आपलं पेरणीचं नियोजन कसं राहील याबाबत शेतकऱ्यांना आता अंदाज हवा आहे सर. बरं. हो सर. नाही, आता मान्सून कधी येईल याविषयी हवामान खात्याचे अंदाज सगळे बदललेले आहेत. हां सर, बरोबर. 26 तारखेला केरळमध्ये मान्सून येईल मेच्या असं सांगण्यात आलं होतं. परंतु आज आणि पुढे प्लस मायनस 4 दिवस होतं, परंतु ते 4 दिवसही ओलांडून गेलेले आहेत. आज 31 तारखेला देखील मान्सून केरळमध्ये आलेलं नाहीये. म्हणजे 5 दिवस झाले त्यांच्या अंदाजाला. हां सर, तर बरोबर. अजूनही केरळमध्ये आणखी 2-3 दिवसात मान्सून येईल असं आपण सांगू शकतो. कारण 3 तारखेच्या आत मान्सून केरळमध्ये येणं अपेक्षित आहे. हो सर. तिथून पुढे मग आणखी 5 ते 6 दिवसात किंवा 7 दिवसामध्ये अनुकूल वातावरण असेल तर मग तो तळ कोकणात येईल आणि 10-15 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये येणं अपेक्षित आहे. परंतु आता जर केरळमध्ये यायला एवढा वेळ लागत असेल तर मग महाराष्ट्रात पुढे अनुकूल वातावरण तयार होते की नाही? कारण हे एल निनोचं वर्ष आहे आणि एल निनोच्या वर्षामध्ये वातावरणामध्ये फार बदल होत आहेत. तर मग अनुकूल वातावरण तयार होत नाही आणि मग पर्यायाने मान्सूनचा पुढचा प्रवास आणि प्रत्येक एल निनोच्या वर्षामध्ये असं डिलेच होत असतो मान्सून. परंतु अंदमानात यावेळेस वेळेच्या आधी आला, त्यामुळे मान्सून लवकर येतो की काय असं वाटत होतं, परंतु असं होताना दिसत नाही. हो सर. हां सर, नक्कीच सर. हां सर. पेरणीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी बऱ्याच भागात म्हणजे 10-20% भागातच फक्त जूनमध्ये पेरण्या होतील शेवटच्या आठवड्यामध्ये असं वाटतंय. कारण जून काय फारसा पावसाळी नाही आहे. त्याच्यामुळे अजून संपूर्ण मान्सून पोहोचणं महाराष्ट्रामध्ये आणि चांगल्या प्रकारचा पेरणीयोग्य पाऊस होण्याला वेळ लागतो. म्हणजे जवळपास 10 ते 12 सेंटीमीटर ओल व्हावी लागते जमिनीमध्ये. आणि एवढी ओल होण्याकरता आज कारण जमीन एवढी तापलेली आहे आणि एवढा कडक उन्हाळा आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्या दरम्यान जो पाऊस होईल तो जमिनीत लगेच ओलावा धरून ठेवेल असं वाटत नाही. कारण पावसाचे गॅप आहेत. एखादा पाऊस पडला बी आणि पाणी जरी वाहिलं तरी ती जमीन लगेच सुकणार आहे. कारण उष्णता प्रचंड आहे जमिनीमध्ये. शिवाय आणखी दुसरी गोष्ट आहे की पावसात परत गॅप पडणार आहे. म्हणजे पुढचा पाऊस येऊपर्यंत पहिल्या पावसाचा ओलावा संपणार आहे. त्याच्यामुळे सध्या पेरणीचा निर्णय कुठल्याही शेतकऱ्यांनी घ्यायचा नाही आणि धूळ पेरणी तर यावर्षी टाळायचीच आहे. त्यामुळे यावर्षी कुठलीही रिस्क भांडवल गुंतवू नये शेतकऱ्यांनी आणि स्वतःकडे जे पाणी आहे त्या पाण्याच्या जीवावर बरेच लोक म्हणजे शेतकरी आमचे पेरणी करून बसतात आणि मग जर मोठा गॅप 20-25 दिवसाचा आला की ते जवळचंही पाणी संपवून जातं आणि पर्यायाने पावसाची वाट बघत बसावं लागतं. आणि मग फक्त मग हवामान अभ्यासकांवर अवलंबून राहून मग कधी पाऊस येईल हे विचारत बसणं गैर आहे. त्यामुळे मी असं सांगेल शेतकऱ्यांना 20 तारखेपर्यंत कितीही चांगला पाऊस झाला तरी पुढचा पाऊस कधी येणार याचे अंदाज समजून घ्या आणि नंतरच पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे. हो सर, नक्कीच सर. तुम्ही सांगितलंय शेतकऱ्यांना की कोकणात म्हणजे मान्सून तळ कोकणात 3 जूनपर्यंत येऊ शकतो. नाही, केरळमध्ये 3 जूनपर्यंत येऊ शकतो हां. आणि 7 तारखेनंतर तळ कोकणात येऊ शकतो. हां, आणि त्याच्यानंतर म्हणजे 1-2 दिवसात महाराष्ट्रात येऊन जाईल, म्हणजे 2-3 दिवसात पुढे संपूर्ण महाराष्ट्रात. तळ कोकण हा महाराष्ट्राचाच भाग आहे, परंतु महाराष्ट्र व्यापायला 10 दिवस लागतात. हां, बरोबर सर. हां, म्हणजे नक्कीच शेतकऱ्यांसाठी हा अंदाज महत्त्वाचा आहे. 3 तारखेला केरळमध्ये मान्सून येणार आहे आणि तिथून पुढे तळ कोकणात येण्यासाठी त्याला 4-5 दिवसाचा कालावधी लागू शकतो आणि त्यानंतर तिथून पुढे समजा 8 ते 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्र त्याला व्यापायला वेळ लागेल. बरोबर. आणि तुम्ही सांगितले सर की जून महिन्यात म्हणजे खंड देखील पडणार आहेत, म्हणजे पावसाचे गॅप असणार आहे आणि त्या पावसाच्या गॅप असल्यामुळे अगोदरच पहिला उन्हाळा खूप तापलेला आहे आणि त्यामुळे तो पाऊस जरी पडला समजा तर गॅप पडल्यामुळे ती जमीन लगेच कोरडी होईल. तर त्यामुळे शेतकऱ्यांनी म्हणजे 1-2 पाऊस पडला म्हणजे लगेच पेरणी करू नये असा महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे. कारण की एवढी मोठी भांडवल गुंतवावं लागते सर. म्हणजे पीक म्हणजे सोयाबीनचं बी असो, वेगवेगळ्या प्रकारचं बी असते, खत असते, तर ते म्हणजे जे आपण जे पैसे गुंतवलेले ते वाया जाऊन डबल पेरणी करायचं काम करू नये. त्यासाठी म्हणजे घाई नको करायला हवी. असा एक तुम्ही मोलाचा सल्ला दिलेला आहे. बरोबर. हां सर, आणि सध्या काही जूनच्या सुरुवातीला मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे का सर? म्हणजे शेतकऱ्यांना काय होतंय की म्हणजे पाऊस जर पडला तर शेती जी ती म्हणजे सुपीक बनवता येते, म्हणजेच वखरपाळी
असे अनेक कामे करून घेता येते. तर आहे का सर काही चान्स? आहे ना, मान्सूनपूर्व पाऊस आजपासूनच सुरू होणार आहे. हा. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, त्यानंतर परभणी, हिंगोली, वाशिम या भागामध्ये अमरावतीपर्यंत पावसाची शक्यता आहे. अकोला, बुलढाण्याला सुद्धा पाऊस होऊ शकतो आज. हा सर, बरोबर. सकाळी देखील हलका पाऊस नंदुरबार, धुळे भागामध्ये झालेला आहे. हो सर. त्यानंतर मुंबई परिसरामध्ये थोड्या हलक्या सरी आज सकाळी झालेल्या आहेत. हो सर. त्यामुळे हे वातावरण तयार होत असतं, परंतु हे कमी कालावधीसाठी असतं, ते काही जास्त टिकत नाही. पण शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत करण्याकरता हा पाऊस आवश्यक असतो हो सर. आणि तो पाऊस होत राहील 20 तारखेपर्यंत. हो सर, नक्कीच सर. म्हणजे महत्त्वाचा अंदाज आहे. म्हणजे आता देखील पाऊस पडणार आहे, म्हणजे मान्सून पूर्व देखील पाऊस महाराष्ट्रात चालू आहे आणि अनेक भागांना तो देखील व्यापणार आहे. हो, पूर्ण उडीप राहणार नाही. आता कंटिन्युअस ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे आणि त्या दरम्यान जो पाऊस पडेल त्यात पेरणीपूर्व मशागत शेतकऱ्यांनी करून ठेवायची आहे. 20 तारखेपर्यंत अपेक्षित अंदाज येईल तुम्हाला पेरणी संदर्भातला आणि नंतर तो निर्णय घेता येईल. हो सर, नक्कीच. आपण देखील असेच अंदाज आपण दर 4 ते 5 दिवसाला अंदाज आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून, तसंच आपलं देखील ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे शेती माझी प्रयोगशाळा. 2,17,000हून अधिक सबस्क्रायबर आहे. तर नक्कीच त्या चॅनलला भेट द्या. रोज म्हणजे हवामानात काही बदल झाला तर लगेच आपल्याला अपडेट मिळत जातील. तर त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.